यार ख्रिसमस येतोय आणि काहीतरी आपल्याला शेअरिंग केलं पाहिजे. आईला आपली हिंदू संस्कृती धोक्यात आलेली आहे. मगाशीच व्हॉट्सअप काकांनी मला एक मेसेज पाठवलाय, तो आईला ह्या फेसबुकवर शेअर करतो. हा, वासुदेव हा आपला सॅन्टा आहे. सॅन्टा क्लॉज परकीय आक्रमण. शेअर. काय मग, ख्रिसमस आला, 25 डिसेंबर आला रे आला की काही संस्कृती रक्षकांना अक्षरशः फेपर येतं. कुठलं फेपर? तर म्हणे परकीय आक्रमण होऊ लागलेलं आहे. सॅन्टा क्लॉज ही आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे आणि सॅन्टा क्लॉज आणि ख्रिसमस हे त्यावरचं आक्रमण आहे. आपला सॅन्टा हा वासुदेव आहे. अशा पद्धतीचे मेसेज लगेच व्हायरल व्हायला लागतात आणि मग लोक त्याच्या मागे जाऊन तो मेसेज शेअर करायला लागतात. पण त्याच्या मागचं सत्य कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण या वादामागे नक्की दडलंय काय? हा वाद नक्की खरा आहे की त्याच्या मागे नक्की काय राजकारण आहे? तर हा सॅन्टा क्लॉज नक्की कोण आहे आणि वासुदेव नक्की कोण आहेत? तर सॅन्टा क्लॉज बद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहित असेल की सेंट निकोलस नावाचे एक संत होते, जे अतिशय दयाळू होते आणि ते अशा पद्धतीने गरीब लोकांना मदत करण्यासाठी गुपचूप काही मदत करायचे, सोनं नाणं त्यांच्या घरामध्ये टाकायचे. आणि पुढे ही युरोपात परंपरा वाढत गेली आणि त्याच्यातून सॅन्टा क्लॉज नावाच्या एका पात्राचा उगम झाला आणि कोको कोला या ब्रँडने त्याला त्याचं लाल आणि पांढरं स्वरूप दिलं. आणि आज जो आपण कुठला तो हसणारा, गोल गुलाबी गालांचा, सफेद दाढीवाला, लहान मुलांना आवडणारा जो बाबा बघतो, त्याला लोक सॅन्टा क्लॉज बनतात. आणि ख्रिसमसच्या दिवसामध्ये हा सॅन्टा क्लॉज येऊन लहान मुलांना गिफ्ट देतो. ही पार्श्वभूमी तुम्हाला माहित असेल. पण वासुदेव कोण आहे? तर वासुदेव ही सुद्धा एक जुनी लोक परंपरा मानली जाते. आपल्याला माहित असेल तर असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायांना सुद्धा वासुदेवांनी मदत केली होती हेरगिरीच्या कामासाठी. सोबतच वासुदेव म्हणजे लोकसंगीत, लोकसंस्कृती जपणारं एक माध्यम मानलं जातं. जेव्हा सकाळ व्हायची, पहाट व्हायची, आपल्या घराच्या दारांवरती वासुदेव यायचे आणि दान पावलं असं म्हणत वेगवेगळे अभंग, ओव्या म्हणायचे, भजनं म्हणायचे आणि लोक त्यांच्या झोळीमध्ये त्यांना जे शक्य असेल ते धान्य त्यांना द्यायचे. आणि अशा पद्धतीने हा धर्माचा किंवा भक्ती संप्रदायाचा प्रसार चालायचा असं म्हटलं जातं. पण याच्या मागचं नक्की वास्तव काय आहे मला सांगा. सॅन्टा क्लॉज आणि वासुदेव यांची तुलना होऊ शकते का? सॅन्टा क्लॉज एक फिक्शनल कॅरेक्टर आहे जे लोकांनी डोक्यावरती घेतलं आणि आता ते लोकांना खूप आवडतंय. पण वासुदेव काय आहे? फक्त वासुदेव नाही, तर भटक्या विमुक्त समाजामध्ये असणारे हे सगळे घटक. वासुदेव आला, पिंगळा आला, पोतराज, कडक लक्ष्मी, कडमुडे जोशी, तर हे सगळे लोक कोण आहेत? याचा कधी आपण विचार केलाय? कधी यांच्या कुटुंबाबद्दल, कधी यांच्या जगण्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? गाढवांच्या खेचरांच्या पाठीवरती स्वतःचा संपूर्ण संसार लादून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन अशा प्रकारे दान मागून त्यांना आपली स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरावं लागतं. हे किती भीषण आहे. आणि आपल्याला ही संस्कृती वाटते. ही कुठली संस्कृती आहे मला सांगा ना तुम्ही? हे एक प्रकारे संस्कृतीच्या नावाखाली केलेलं बहुजनांचं शोषण आहे. आणि जर हे लोक कलाकार आहेत, लोक संस्कृती जपण्याचं काम करतात, तर मग या कलाकारांना तुमच्या सोसायट्यांमध्ये का प्रवेश नसतो? सोसायट्यांमध्ये सोडा, गावाच्या वेशीबाहेर ही लोक राहतात आणि मग ते तुमच्या गावांमध्ये येऊन तुमच्याकडे दान मागण्यासाठी येतात. हे जगणं त्यांना कोणी दिलंय? त्यांना सुद्धा काही इतरांप्रमाणे जगण्याचा, इतरांप्रमाणे राहण्याचा अधिकार नाहीये का? त्यांच्या मुलांनी सुद्धा शिक्षण घ्यावं, त्यांनी सुद्धा पक्क्या घरांमध्ये राहावं, त्यांनी सुद्धा परदेशात जावं, त्यांच्या मुलांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, हा अधिकार त्यांना नाहीये का? लोकसंस्कृती, लोक परंपरा हे सगळं जपण्याचा ठेका घेतलाय का या लोकांनी? ज्यांना लोकसंस्कृती, लोक परंपरा खरंच जर तुम्हाला जपायचे ना, तर मी व्हाईट कॉलर लोकांना सांगतो, तुम्ही तुमच्या एसीच्या रूम्स मधून बाहेर पडा किंवा तुमच्या मुलांना बाहेर पाडा आणि त्यांना या कला शिकवा आणि त्यांना सुद्धा वासुदेवाचं, पोतराजाचं आणि कडक लक्ष्मीचं सोंग घालून सगळ्या दारोदारी जाऊन आपली फाटकी ठिगळ लावलेली झोळी पुढे धरून लोकांकडून दान किंवा भीक मागायला लावा. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की हे जगणं काय असतं ते.
आणि तेही जमत नसेल तर जे लोक करतायत त्यांच्यासाठी शासकीय मदत द्या किंवा तुमच्या स्वतःच्या खिशातून अर्धा पगार या लोकांना द्या, ही लोक परंपरा आणि लोकसंस्कृती जगवण्यासाठी. नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती वासुदेव आमचा सांगताय आणि हे आहे ते आहे परंपरा आहे हे म्हणून चालत नाही. संस्कृती जपा अशी वटवट ओरड करून चालणार नाहीये. तर स्वतःचा संसार हाकण्यासाठी अशा पद्धतीने समाजाने लादलेल्या या संस्कृती रक्षणाचा धब्बा जर या समाजावरून मिटवायचा असेल तर या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणं गरजेचं आहे. आज एकीकडे तुम्ही यांना संस्कृती जपायला सांगाल आणि पुढे त्यांना मिळणाऱ्या आरक्षणावरतीच टीका कराल. म्हणजे आरक्षणातून त्यांना मिळणारं शिक्षणही त्यांना घेऊ द्यायचं नाही आणि संस्कृती रक्षणाच्या नावाखाली त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही हिरावून घ्यायचा. अशा पद्धतीची घाणेरडी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा प्रचंड निषेध आहे. आणि आज जे सगळ्यांना संस्कृती रक्षणाचे धडे देत फिरतात त्यांची मुलं परदेशात शिकतात. ते सोडा, परदेश सोडा, आज तुमच्यापैकी व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी ज्यांना असं वाटतं की वासुदेव जगावा त्यांच्यापैकी किती जणांची मुलं मराठी माध्यमात शिकतात? ती सगळीच्या सगळी इंग्रजी माध्यमात शिकत असतात. आणि इंग्रजी माध्यमात तुमचा हा वासुदेव शिकवला जातो का? नाही शिकवला जात, नाही शिकवला जाणार. म्हणजे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालायचं आणि दुसरीकडे गरीब घटकांना तुम्ही संस्कृती जपा, तुम्ही धर्म जपा अशा पद्धतीचे टोमणे मारायचे किंवा अशा पद्धतीचे घाणेरडे सल्ले द्यायचे हे पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. आपल्या संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणीही कुणाला हे संस्कृती रक्षणाचे डोस पाजू नयेत. सांताक्लॉज की वासुदेव हा फुकाचा वाद करण्यापेक्षा त्या आपल्या गरीब वासुदेवाचं म्हणणं ऐकून घ्या, त्याचं जगणं बघा आणि ते सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि ही अशा पद्धतीची दरवेळी क्रिसमस आल्यावरती ओरड करणं जरा बंद करा. आज जे काही संस्कृती रक्षक ओरड करतायत सांता विरुद्ध वासुदेव, ते मला हेही माहितीये की उद्या ते हेही ओरड करणार आहेत की आमचं नवं वर्ष गुढीपाडव्याला हे जे काही हॅपी न्यू इयर आहे ते आमचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो हे सगळे संस्कृती रक्षक 31 तारखेला छान पार्ट्या करतात आणि वरतून स्वतःचं नऊ वर्ष गुढीपाडव्याला असं बोंबटतात. पण यातल्या एकाला सुद्धा जर मराठी महिने विचारले तर सांगता येत नाहीत. कारण यांना काही माहितीच नसतं, ना यांचं वाचन असतं, ना यांचे मेंदू स्वतःच्या हातामध्ये असतात. फक्त आणि फक्त दुसऱ्याला त्रास देण्याचं यांचं काम आहे. उद्या हे पगार सुद्धा 1 जानेवारीलाच घेणार आहेत. पण नववर्षाचं स्वागत यांचं गुढीपाडव्याला असतं. तुम्हाला कोणीही अडवलं नाही. इथे या भारतामध्ये सगळ्या कम्युनिटीचे वेगवेगळे नववर्ष आहेत आणि ते त्या त्या पद्धतीने साजरे करतात, आनंदाने साजरे करतात आणि साजरे करायला पाहिजेत. परंतु जगाने मान्य केलेल्या कॅलेंडरच्या बाहेर जाऊन तुम्ही स्वतःचा जो काही इगो कुरवाळायला बघताय त्याने काहीही साध्य होणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की वंचित आणि शोषित घटकांबद्दल जर तुम्हाला संवेदना नसतील आणि त्यांच्याबद्दल जर तुम्हाला काही करावं असं वाटत नसेल तर कृपया त्यांना संस्कृती रक्षणाचे डोस पाजू नका आणि त्याच्या नावाखाली त्यांची फरफट होऊ देऊ नका. मी एवढंच सांगेन आणि माझं म्हणणं इथे थांबवेन. जय भीम, जय शिवराय.